नमस्कार. मी आज तुमच्यासमोर डॉक्टर अश्विनी नेरकर राजभोज, एक डेंटिस्ट आहे प्रोफेशननी. आणि एक ओव्हरऑल सध्याची परिस्थिती बघून मला असं वाटतं आहे की सध्या कोविड-19मुळे सगळी लोकं इतकी घाबरली आहेत आणि आता त्यात एक नवीन आजार ज्याचं नाव आहे म्युकरमायकोसिस, ज्याला आपण एक ब्लॅक फंगस म्हणून पण ओळखतो आहे, ज्याच्यामुळे इतकी भीती निर्माण सगळ्या लोकांमध्ये झालेली आहे. मी स्वतः एक मुखरोग तज्ज्ञ किंवा एक दंतरोग तज्ज्ञ असल्यामुळे मला असं वाटतं की ही माझी जबाबदारी आहे की मी एक नॉर्मल जनतेला, आपल्या नॉर्मल लोकांना बेसिकली हे म्युकरमायकोसिस काय आहे, हे कशामुळे होतं आहे, हे कसं पसरतं आहे आणि हे आज अचानक कोविड-19 पेशंट्समध्ये हे कसं आढळून येतं आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती देण्यात इच्छित आहे. त्याच्यामुळे मी आता सुरुवात करते. म्युकरमायकोसिस, सगळ्यात पहिली गोष्ट मला हे सांगायला आवडेल की हा काही एक नवीन आजार नाही आहे. हा आजार आम्हाला सगळ्या मेडिकल लोकांना हा आधीपासून माहिती आहे. आम्ही खूप वर्षांपासून याचा अभ्यास करतो आहे. पण खरं तर हा आजार नॉर्मल पब्लिकला आजपर्यंत कळला नाही आहे, कारण त्याचा जो इन्सिडेन्स रेट आहे, त्याचा जो प्रिव्हॅलन्स रेट आहे तो अत्यंत कमी आहे. आपण मेडिकल टर्म्समध्ये म्हणू शकतो की 5% पण कमी आहे. म्युकरमायकोसिस आजपर्यंत सगळे इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट, म्हणजे ज्या लोकांची प्रतिकार शक्ती जी आहे, ज्यांची जी वीक झालेली आहे, त्या लोकांमध्येच हा आजार आजपर्यंत आढळून आलेला आहे आणि ह्याच लोकांमध्ये होतो. आपण उदाहरणार्थ असं घेऊ शकतो की जे लोक कॅन्सरसाठी ट्रीटमेंट घेत आहेत, जे किमो ट्रीटमेंट घेतात, रेडिओथेरपी घेतात आणि त्याच्यानंतरनं त्यांची इम्युनिटी ज्यांची कमी होते, त्या लोकांमध्ये हा आजार आजपर्यंत आढळून आला आहे. किंवा ज्या लोकांमध्ये कंप्लीट ट्रान्सप्लांटेशन होतं, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन होतं, किडनी बदलून जाते, लिव्हर बदलून येते, अशा सगळ्या लोकांमध्ये हा आजार आजपर्यंत होतो. बट मग हा अचानकच कोविड-19 पेशंट्समध्ये हा कसा दिसतो आहे? तर त्याचं कारण हे आहे की आपण नॉर्मल कोविड-19 पेशंटसाठी जो ट्रीटमेंट प्रोटोकॉल आपण फॉलो करतो आहे, तो म्हणजे आपण पेशंट्सला स्टेरॉइड्स आणि ऑक्सिजन देतो आहे. आता स्टेरॉइड्सचा हा एक नॉर्मल जो डोस आहे तो आपण यूज करतो आहे मिथाइल प्रेडनिसोलॉन, हे त्या स्टेरॉइडचं नाव आहे आणि त्याचं डोसेज आहे 40 mg आणि तो आपल्याला द्यायचा आहे दिवसातून 2 वेळा किंवा अत्यंत सिव्हिअर पेशंटचा असेल तर त्याला 3 वेळा आणि ते एक 7 ते 10 दिवसासाठी फक्त हा डोस दिलेला असला पाहिजे. पण जर हा डोस याच्यापेक्षा जास्त प्रमाणात जर पेशंटला दिला जातो आहे, याचा अर्थ त्याला एक्सेसिव्ह स्टेरॉइडचं डोसेज जर दिलं जात आहे, तर अशा सगळ्या पेशंट्समध्ये म्युकरमायकोसिस हे आढळून येत आहे. त्या पेशंट्सला म्युकरमायकोसिस दिसून येते. तर आता हे म्युकरमायकोसिस काय आहे? बेसिकली म्युकरमायकोसिस एका फंगसमुळे होतं. जसं आपल्याला व्हायरस, एका व्हायरल इन्फेक्शन जसं एका व्हायरसमुळे होतं, तसं हे एका आपल्याला फंगसमुळे होतं आहे. त्याचं नाव आहे मायक्रोमायसिटिस. नॉर्मली हा जो फंगस आहे तो आपल्याला जमिनीवर आढळून मिळतो. बट आता कोविडच्या सिच्युएशनमध्ये असं संशोधकांनी शोधलं आहे की आता ते हवेत पण आहे काही प्रमाणात. आणि जास्तीत जास्त जिथे ज्या ठिकाणी वेस्ट असतं, ज्या ठिकाणी सगळं कचरा कोंडीचं सगळं सामान असतो, त्या ठिकाणी या फंगसची ग्रोथ खूप जास्त प्रमाणात वाढते. तर याचा अर्थ इनडायरेक्टली काय की जे कोविड-19ने आपल्या सगळ्यांना शिकवलं आहे की आपल्याला हायजीन जे मेंटेन करणं आहे, तेच आपल्याला म्युकरमायकोसिस पण शिकवतं आहे की आपल्याला हायजीन मेंटेन करणं फार फार गरजेचं आहे. आता म्युकरमायकोसिसचं बेसिक पॅथोजेनेसिस म्हणजे हा शरीरात हा फंगस आपला येतोच कसा, तर मला सांगायचं आहे की कोविड-19 पेशंट्स जे आहेत, ज्या वेळेला कोविड-19 हा व्हायरस एखाद्या माणसाला इन्फेक्ट करतो, त्यावेळेला त्या माणसाच्या रक्तामध्ये फेरिटिन नावाचं एक आयन जे आहे ते बॉर्न होतं आणि फ्री फेरिटिन आपल्या रक्तामध्ये, त्या पेशंटच्या रक्तामध्ये वाहत असतं. तर हा जो फंगस आहे त्याच्यासाठी हा एक खूप चांगला रिसेप्टर आहे. तो इमिजिएटली या फेरेटिनला अटॅच होतो आणि आपल्या रक्तवाहिनींमध्ये तो इमिजिएटली स्प्रेड होतो. याचा अर्थ असा की म्युकरमायकोसिस हा आपल्या रक्तवाहिनीतून सगळ्यांच्या शरीरात पुढे प्रोसीड होतो. त्याचं सगळ्यात पहिलं लक्षण काय आढळून येतं, त्याचे इनिशियल साईन्स सिम्पटम्स काय आहेत, आपल्याला कसं कळेल की आपल्याला म्युकरमायकोसिस होत आहे किंवा झालं आहे किंवा असू शकतं, हे असे सगळे प्रश्न तुमच्या मनात आता येत असतील. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही घाबरू नका. त्याचे सगळ्यात इनिशियल साईन्स अँड सिम्पटम्स असे आहेत की ज्याही पेशंट्सला म्युकरमायकोसिस इन्फेक्शन झालं आहे किंवा होत आहे, सगळ्यात पहिले त्या पेशंट्सला आपल्या टाळूच्या बाजेवर, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पॅलेट म्हणतो, तिथे काळे टिपके दिसू शकतात. आपल्या नाकाच्या आतमध्ये काळे टिपके दिसू शकतात. कधी कधी नाकातून पाण्याच्या ऐवजी काळं द्रव्य बाहेर येत आहे असं आपल्याला आढळून येऊ शकतं. बऱ्याच वेळेला नाकाच्या भोवती, म्हणजे ज्या ठिकाणी आपले सगळे सायनसेस असतात,
त्या ठिकाणी कधी कधी सूज आहे असं जाणवतं, किंवा तिथे आपण हलकंसं जर हात लावला तर तिथे पेन होत आहे असं जाणवतं. जर म्युकरमायकोसिस अजून पुढच्या स्टेजला गेलेलं असेल आणि तुम्हाला हे इनिशियल साईन सिम्पटम्स कळालेले नाही आहेत, तर असंही होऊ शकतं की काही पेशंट्समध्ये डोळ्याच्या भोवती सूज आलेली आहे, किंवा डोळ्याच्या भोवती प्रचंड पेन होत आहे. आणि सगळ्यात मोठं क्लासिक फीचर म्युकरमायकोसिसचं हे आहे की त्या पेशंटला कन्सिस्टंट हेडेक होत असतो. तुम्हाला आजपर्यंत जर कधी डोकेदुखी झालेलं नाही, तुम्हाला आजपर्यंत जर कधी सायनोसायटिसचा त्रास झालेला नाही आहे, आणि अचानक जर तुम्हाला 8-10 दिवसामध्ये जर असं जाणवत आहे की तुमचं डोकं वारंवार दुखतं आहे किंवा तुम्हाला सायनोसायटिसचा त्रास होतो आहे, तर तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या जवळच्या ENT स्पेशलिस्टला हे दाखवणं फार गरजेचं आहे. हे त्याचे सुरुवातीचे लक्षणं आहेत. जर आपण सुरुवातीच्या लक्षणांमध्येच म्युकरमायकोसिस हे लवकर डायग्नोज जर आपण केलं आणि त्याच्यावर जो उपचार केले, तर हा जो आजार आहे तो आपल्याला जीवघातक ठरणार नाही. मला तुम्हाला व्यवस्थित सविस्तर सांगायचं आहे की याचे स्टेजेस काय आहेत. बेसिकली म्युकरमायकोसिस हा सगळ्यात पहिले आपल्या नाकाच्या भोवती असतो. त्याच्यानंतर तो पुढे स्प्रेड होऊन सायनसेसमध्ये येतो. त्याच्यानंतर तो पुढे जाऊन आपल्या डोळ्यांकडे येतो आणि डोळ्यांपासून ते डायरेक्ट मेंदूपर्यंत जाऊ शकतं. तर जोपर्यंत जर तुम्हाला हे इनिशियल साईन सिम्पटम्स डोळ्यापर्यंत असेपर्यंत जर समजले नाही, तर चान्सेस आहेत की तुमचा हा जो आजार आहे, हा जो फंगस आहे, तो तुमच्या मेंदूपर्यंत, तुमच्या ब्रेनपर्यंत जाऊ शकतो. आणि एकदा ब्रेनमध्ये गेल्यानंतर ते खूप मुश्किल स्टेज आहे की ज्या स्टेजमध्ये आपण त्याची काही ट्रीटमेंट करू शकतो की ती रिव्हर्सिबल होऊ शकते की नाही. असं नाही आहे की ट्रीटमेंट झालेली नाही आहे, ट्रीटमेंट आहे, पण मग त्याच्यासाठी आपल्याला एक सिव्हिअर स्टेपची ट्रीटमेंट ही आपल्याला घ्यावी लागते. मी तुम्हाला ट्रीटमेंट प्रोटोकॉल काय आहे म्युकरमायकोसिससाठी आणि आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीत कोविड-19 पेशंटसाठी आपण काय वापरतो आहे हे मी सांगते. पण त्याच्या आधी मला तुम्हाला हेही सांगायचं आहे की म्युकरमायकोसिस हे 5 प्रकारचे आहे. आपल्या कोविड-19 पेशंट्समध्ये आपल्याला फक्त तोंडाचा आणि मेंदूचा हा प्रकार बघायला भेटतो आहे, पण म्युकरमायकोसिस हा आपल्या स्किनवरती म्हणजे आपल्या कातडीवरती पण असू शकतो, हा आपल्या फुफ्फुसामध्ये पण येऊ शकतो, हा त्याचा एक दुसरा प्रकार आहे. असे अनेक त्याचे 5 ते 6 प्रकार आहेत. पण कोविड-19 पेशंट्समध्ये आपल्याला फक्त हा चेहऱ्याचा आणि डोक्याचा आढळून येतो आहे. आता तुम्ही विचारणार याची ट्रीटमेंट काय चालू आहे. याची ट्रीटमेंट दुसरं काही नाही, जसं तुम्हाला जर व्हायरल इन्फेक्शन झालं तर तुम्ही अँटीव्हायरल ड्रग्स घेतात, तसं हे एक फंगस आहे, त्याच्यामुळे आपण याच्यासाठी अँटीफंगल ट्रीटमेंट घेणार. ॲम्फोटेरिसिन B नावाचं एक अँटीफंगल ड्रग आहे जे आपण ह्या पेशंट्सला देत असतो ज्यांच्या पण याच्यात म्युकरमायकोसिस हे आढळून येत आहे. ॲम्फोटेरिसिन B हा जो ड्रग आहे, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की म्युकरमायकोसिस हा आपल्या रक्तवाहिनीतून पसरतो आहे, त्याच्यामुळे ॲम्फोटेरिसिन B हे जे इंजेक्शन आहे हे त्यांना इंजेक्शन थ्रू ब्लड वाहिन्यांमध्ये दिलं जातं, जेणेकरून आपण म्युकरमायकोसिसचा ग्रोथ हा थांबवू शकतो. आता तुम्ही विचारणार की ड्रग कुठलं बेटर आहे. मार्केटमध्ये शेकडो ड्रग्स अवेलेबल आहेत, शेकडो अँटीफंगल ड्रग्ज आहेत, तर नक्की कुठला ड्रग आपण घ्यायचा, कशाने लवकर इफेक्ट होईल. जो महागातला ड्रग आहे त्याच्याने लवकर इफेक्ट होईल, जो स्वस्तातला मिळतो तो काम करत नाही, असे सगळे प्रश्न तुमच्या मनात असतील तर असे काहीही गैरसमज तुमच्या डोक्यामध्ये ठेवू नका. तुम्ही तुमच्या रिस्पेक्टेड डॉक्टर्सचा सल्ला मागा. तुमचे डॉक्टर्स तुम्हाला जसं सांगतायत, जे ड्रग्ज यूज करायला सांगतायत तो प्रोटोकॉल तुम्ही फॉलो करणं हा अत्यंत गरजेचा आहे. तुम्हाला साध्या भाषेत समजवायचं म्हणजे सध्या तरी 2 प्रकारचे ॲम्फोटेरिसिन B आहेत. आता तुम्ही त्याची किंमत काय आहे किंवा त्याच्यावरनं तुम्ही ते ठरवू नका. बेसिकली डॉक्टर्स हे कशावरनं ठरवतात हे मी तुम्हाला सांगते. 2 प्रकारचे ॲम्फोटेरिसिन आहे, एक प्लेन ॲम्फोटेरिसिन आहे आणि एक लायफोसोमल ॲम्फोटेरिसिन B आहे. तर बेसिकली ज्या पेशंट्समध्ये ऑलरेडी त्यांना अजून दुसरा आजार आहे, त्यांना कोविड-19 पण झालं आहे आणि त्याच्यानंतर त्यांना म्युकरमायकोसिस पण झालेलं आहे, तर अशा लोकांच्या किडनीवरती असंही ऑलरेडी भरपूर प्रेशर आहे. जर तुम्ही त्यांना प्लेन ॲम्फोटेरिसिन B हा ड्रग जर इंजेक्ट केला तर त्यांचं जे किडनीचं फंक्शन आहे ते अजून डिरेंज, अजून कॉम्प्रोमाइज, अजून प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. आणि अशाच लोकांसाठी हा लायफोसोमल ॲम्फोटेरिसिन B असा एक ड्रग आहे जो अशा सगळ्या पेशंट्समध्ये दिला जातो की जेणेकरून हा ड्रग दिल्याने म्युकरमायकोसिसला तुमच्या शरीरातून काढता येईल आणि तुमच्या किडनीला पण काही इजा होणार नाही. पण जे असे पेशंट्स आहेत ज्यांना दुसरा काहीही त्रास नाही आहे, कोविड-19 झालं आहे आणि त्याच्यानंतर म्युकरमायकोसिस डायग्नोज झाला आहे, तशा पेशंट्समध्ये आपण आरामात प्लेन ॲम्फोटेरिसिन B हा इंजेक्ट करू शकतो. दुसरी गोष्ट मला तुम्हाला एक ही गोष्ट सांगायची आहे की फक्त कोविड-19 पेशंटमध्येच का म्युकरमायकोसिस होत आहे. नॉर्मल पेशंट्समध्ये म्युकरमायकोसिस होऊ शकतं का,
किंवा अजून असा कुठला ग्रुप आहे ज्या ग्रुपमध्ये म्युकोरमायकोसिस हा होऊ शकतो? तर मला तुम्हाला सांगायचं आहे की सगळ्यात मोस्ट वनरेबल, मोस्ट रिस्की जो सगळ्यात ग्रुप आहे तो म्हणजे डायबिटीज पेशंट. आपल्या भारतामध्ये आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की आता सध्या कोविड-19 हा पॅन्डेमिक मागच्या 1 वर्षापासून आपण लढत आहोत. पण त्याच्या आधीपासून कित्येक वर्षांपासून आपण डायबिटीज हा एक पॅन्डेमिक लढत आहोत. आपल्या इथे 90 to 95% पेशंट्स आहेत ज्यांना शुगर ही पॉझिटिव्ह असतेच आणि त्यांना शुगरचा हा त्रास असतोच. तर मला हे सांगायचं आहे की म्युकरमायकोसिस हा जो फंगस आहे हा डायबिटीज पेशंटसाठी सगळ्यात जास्त घातक आहे आणि हाच ग्रुप आहे जो सगळ्यात जास्त वनरेबल आहे. मी तुम्हाला सांगू इच्छिते की डायबिटीज आणि कोविड-19चं कोरिलेशन हे कसं आहे. त्याचे 4 प्रकार आहेत. सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे ज्या लोकांना गेल्या 8 वर्षापासून 15 वर्षापासून त्यांना शुगर आहे, ते ऑलरेडी मेडिसिन्स घेत आहेत, दररोजच्या बेसिसवरती ते शुगरच्या गोळ्या घेतात. हा ग्रुप तर 100% प्रोन आहे की त्यांना म्युकोरमायकोसिस होणार. दुसरा टाईप हा असा आहे की ज्या लोकांना माहीत नाही आहे की आम्हाला शुगर आहे, पण ह्या लोकांना कोविड पॉझिटिव्ह ते आलेले आहेत आणि ज्या वेळेला त्यांची कोविड ट्रीटमेंट चालू असते त्यावेळेला त्यांना जाणून येतं की त्यांना शुगरचा त्रास आहे. म्हणजे कोविड-19च्या ट्रीटमेंटच्या वेळेला त्यांचं डायबिटीज हे पॉझिटिव्ह आलं आहे. हा एक दुसरा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये म्युकोरमायकोसिस मोस्ट लाईकली आहे की त्यांना होऊ शकतं. ह्या ग्रुपला आपण प्री डायबिटिक फेजमधले असलेले लोक असंही म्हणतो, बिकॉज त्यांना माहीत नाही आहे की त्यांना शुगर आहे. हे आजार जेव्हा ते ट्रीटमेंट घ्यायला येतात त्यावेळेला त्यांना डायग्नोज होतं त्यांच्या ब्लड रिपोर्ट्सवरनं की त्यांचं शुगर लेवल हे इन्क्रीज झालेलं आहे. तिसरा ग्रुप हा असा आहे की ज्या लोकांना काहीच नाही आहे, ते एकदम नॉर्मल आहेत आणि त्यांना कोविड झालं आहे आणि त्या लोकांना ओव्हर डोसेज ऑफ स्टेरॉइड्स हे ट्रीटमेंट म्हणून दिलं गेलं आहे. जो रेग्युलर डोस आहे जो मी तुम्हाला सांगितला मिथाइल प्रेडनिसोलोनचा 40 mg किंवा अजून एक दुसरं स्टेरॉइड आपण यूज करतोय त्याचं नाव आहे डेक्झामेथासोन. त्याचं पण एक आयडियल WHO ने डोसेज दिला आहे की तो 6 mgच्या वरती आपल्याला द्यायचा नाही आहे. पण ज्या ठिकाणी पेशंट्स रिस्पॉन्ड करत नाही आहे आणि नाईलाजाने डॉक्टरांना ओव्हर स्टेरॉइडचं डोसेज द्यावं लागतं आहे, असा हा जो ग्रुप आहे तिसरा ग्रुप, ते सगळ्यात मोस्ट लाईकली आहेत की त्यांना पण म्युकोरमायकोसिस होऊ शकतं. आणि चौथा ग्रुप हा असा आहे की ज्या लोकांना कोविड-19 झालं आणि कोविड-19 झाल्यानंतरनं आपल्या शरीरात जे पॅनक्रियाज असतात त्या पॅनक्रियाजमधून जिथून आपलं इन्सुलिन जनरेट होतं बॉडीमध्ये, जर कोविड-19च्या व्हायरसमुळे त्यांचा पॅनक्रियाज जर हॅम्पर झाला आणि बीटा सेल्स प्रोडक्शन, इन्सुलिन प्रोडक्शन जर हीच गोष्ट त्यांची हॅम्पर झाली, ती तिथे थांबली, याचा अर्थ त्यांचं शुगर लेवल कंट्रोलच नाही झालं आणि ते होणारच नाही पुढे. म्हणजे ते ऑलरेडी स्वतःच डायबिटीज पेशंट झालेत बिकॉज त्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे. तर हा जो चौथा ग्रुप आहे हा पण एक प्रोन आहे की त्यांना म्युकोरमायकोसिस हा होऊ शकतो. आता मी तुम्हाला ही ट्रीटमेंट जी सांगितली ती एकदम इनिशियल स्टेजच्या लोकांची सांगितली की बाबा त्यांना इनिशियल सिम्पटम्स दिसले आणि आपण त्यांना एम्फोटेरेसिन B इंजेक्ट केलं. बट सुरुवातीला ज्या वेळेला या लोकांना ही माहिती नव्हती की म्युकोरमायकोसिस काय आहे किंवा त्यांना मास मीडिया थ्रू, आपल्या लोकल मीडिया थ्रू समजत नव्हतं की एक्झॅक्टली आपल्याला काय झालं आहे आणि त्या लोकांना खूप उशीर झाला हे समजण्यासाठी की आपल्याला म्युकोरमायकोसिस झालेलं आहे. तशा कंडिशनमध्ये आपण ट्रीटमेंट काय करतो? तर तशा कंडिशनमध्ये आपल्याला सर्जरी हा एकमात्र उपाय आहे ज्याच्यासाठी आपल्याला ट्रीटमेंट ही घ्यावीच लागते. जर तुमच्या डोळ्यापर्यंत, जर तुमच्या मेंदूपर्यंत जर तो फंगस ऑलरेडी जाऊन पोचला आहे किंवा त्याच्या जवळ आला आहे तर आपल्याला सर्जरी हा एकमात्र उपाय राहतो. आणि बऱ्याच वेळेला असे काही केसेस आता आहेत की ज्यांच्यामध्ये अगदी डोळाही काढावा लागला आहे, कारण आपल्याला डोळ्यापेक्षा पण अशा वेळेला माणसाचा जीव महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगणं फार महत्त्वाचं आहे, सांगणं गरजेचं वाटतं की हे जे सगळे इनिशियल साईन सिम्पटम्स आहेत आणि स्पेशली जे डायबिटीज पेशंट्स आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं, स्वतःकडे लक्ष देणं आणि ह्या सगळ्या साईन सिम्पटम्सला ओळखणं फार गरजेचं आहे. तुमच्या मनात काहीही शंका असली, काहीही तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह डॉक्टर्सकडे कन्सल्ट करून या गोष्टीची खात्रीही करून घेऊ शकतात. एक इनिशियल डायग्नोस्टिक टेस्ट आहे, त्याला आम्ही मेडिकल टर्म्समध्ये एंडोस्कोपी असं म्हणतो. एंडोस्कोपी म्हणजे दुसरं काही नाही, नाकामधून तर एक छोटासा कॅमेरा हा आतमध्ये इंजेक्ट केला जातो आणि कॅमेरामधून हे दिसून येतं की तिथे म्युकोरमायकोसिस फंगस हे आलेलं आहे की नाही आहे. ही इतकी साधारण त्याची टेस्ट आहे. जर तुम्हाला अशा प्रकारची कुठलीही शंका असेल किंवा काही असेल तर तुम्ही लगेचच जवळच्या ENT स्पेशलिस्टकडे दाखवून ही डायग्नोस्टिक टेस्ट करून आपण खात्री करून घेणं हे फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट मला तुम्हाला हे सांगायची आहे की कोविड-19 पेशंट्सला म्युकोरमायकोसिस हा कधी होतो.
कारण कोविड-19 रिकवर व्हायला तर आपल्याला 15 दिवस लागतात, काही पेशंट्सला 20 दिवस लागतात. आयडियली एक टेस्ट निगेटिव्ह करण्यासाठी तर आपल्याला एवढं ड्युरेशन लागतं. कारण कोविड-19 पूर्ण रिकवर होण्यासाठीच आपण विचार केला तर त्याला 3 महिने लागतात. एक पेशंट जर कोविड पॉझिटिव्ह आला आहे, तो 15 दिवसात 20 दिवसात तर आयसोलेशनमधून बाहेर येतो, नॉर्मल लोकांमध्ये राहतो, कारण त्याची रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे. पण त्याचा जो व्हायरस आहे तो 3 महिने त्याच्यात इन्क्युबेटेड असतो त्याच्या बॉडीमध्ये आणि तो ॲक्टिव्ह असतो. त्याच्यामुळे 3 महिने तरी हे पेशंट्स आपल्यासाठी रिस्कीच असतात. पण जो प्रोटोकॉल आपण आयडियली आता सध्या फॉलो करत नाही आहे, बिकॉज संशोधकांनी असं पण शोधलं आहे की 15 दिवसानंतर 20 दिवसानंतर ते व्हायरस इनॅक्टिव्ह होतं आहे शरीरात. तर हा म्युकोरमायकोसिस हा कधी येतो? जेव्हा एक कोविड-19 पेशंट रिकवर होऊन गेला आहे 15 दिवसानंतर 20 दिवसानंतर, त्याच्या पुढून 2 आठवडे ते 8 आठवडे हा जो विंडो पिरियड आहे पोस्ट कोविडचा, हा सगळ्यात मोस्ट रिस्की झोन आहे, ज्या पिरियडमध्ये पेशंटला म्युकोरमायकोसिस होऊ शकतं. सगळ्यात जास्त आढळलं गेलं आहे की 3ऱ्या आठवड्यात किंवा 4थ्या आठवड्यात मॅक्सिमम म्युकोरमायकोसिसची ग्रोथ ही दिसून आलेली आहे. ज्या पेशंट्सच्या कोविडमुळे शुगर वर खाली झाल्यात किंवा जे पेशंट्स ऑलरेडी डायबिटिक आहेत त्यांना ओव्हर स्टेरॉइड्स दिलं गेलेलं आहे कोविड-19मुळे. तर हा जो पिरियड आहे 2 आठवडे ते 8 आठवडे हा सगळ्यात जास्त काळजी घेण्याचा पिरियड आहे पोस्ट कोविड-19चा. दुसरी गोष्ट मला तुम्हाला अजून एक सांगायची इच्छुते की ऑलरेडी जर तुम्ही डायबेटिक पेशंट आहात आणि जर तुम्हाला स्वतःला अशी भीती आहे आणि तुम्ही ऑब्व्हियसली रिस्क झोनमध्ये आहातच म्युकोरमायकोसिससाठी, तर तुम्ही याच्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे, एक प्रिव्हेन्शन म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे? तर सगळ्यात पहिली गोष्ट मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की तुमची शुगर कंट्रोल करण्यासाठी जे तुम्ही नॉर्मली करत आहात, तुमचं डाएट तुम्ही फॉलो करत आहात, तुमचा व्यायाम तुम्ही व्यवस्थित करत आहात, ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला कंटिन्यू ह्या करायच्याच आहेत. बट त्याच्यासोबत तुम्हाला रेग्युलर बेसिसवरती तुमचं ऑक्सिजन लेवल, जे आपण कोविड-19मुळे असंही आपण चेक करत असतो, तुमचा पल्स रेट हा तुमचा 70 to 80 बीट्सपर्यंत हा नॉर्मल आहे. हा तुम्ही तुमचा दर आठवड्याला दर 3 दिवसानंतरनं चेक करणं, त्याच्यावर कंट्रोल ठेवणं हे गरजेचं आहे. नंतरनं तुमचं ब्लड प्रेशर हा नॉर्मल 120/80 असतो, जो आयडियल ब्लड प्रेशर आपण म्हणतो. पण तुमच्या वयानुसार तुम्हाला अजून दुसरे काही आजार असतील त्यानुसार हे थोडं वरखाली होऊ शकतं. तर तुमचे जे कन्सल्टंट डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे तुम्ही चर्चा करून त्यांच्याकडनं त्यांचा तुम्ही विचार घेऊन तुम्ही ठरवू शकतात की तुमच्यासाठी नॉर्मल ब्लड प्रेशरची लेवल ही काय आहे आणि याचं तुम्हाला कंटिन्युअस मॉनिटरिंग ठेवणं हे फार गरजेचं आहे. हे तर झालंच. आता त्याच्यासोबत तुम्ही कोविड-19मुळे तुमचं स्वतःचं टेम्परेचरही चेकच करत असाल दर आठवड्याला दर 3 दिवसानंतरनं, तर हेही तुम्हाला म्युकोरमायकोससाठी पण करायचं आहे. बिकॉज फीवर हा पण एक इनिशियल साईन सिम्पटम या पेशंट्समध्ये दिसून येतो आहे. डायबिटीज पेशंटसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं शुगर लेवल तुम्हाला फार महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहिती आहे की तुमचं फास्टिंग शुगर, तुमचे 3 प्रकारचे शुगर हे कसे घेतले जातात जेव्हा पण तुम्ही रेग्युलर शुगर चेकअपसाठी जातात. तुमचं फास्टिंग शुगर म्हणजे जेव्हा तुम्ही काही खाल्लं नाही आणि तुमची शुगरची लेवल ही 110 mg कमी असली पाहिजे, ही तुमची नॉर्मल रेंज आहे. पोस्ट प्रँडियल म्हणजे जी पोस्ट मील जेवणाच्या 2 तासानंतरनं जी शुगर तुमची चेक केली जाते त्याची रेंज तुमची 110 ते 140, जास्तीत जास्त 160 mg ही असली पाहिजे. आणि लास्टली जी तुमची 3 महिन्यानंतरनं एक ॲव्हरेज शुगर घेतली जाते ज्याला आपण ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन असं म्हणतो, त्याची रेंज तुमची 6.5 to 7 ही असली पाहिजे. तर ही तुमची जबाबदारी आहे की तुम्हाला स्वतःला आपली शुगर लेवल, ऑक्सिजन लेवल या सगळ्या गोष्टी स्वतः मॉनिटर करून कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. या आजाराला आपण सहज तोंड देऊ शकतो आणि सहज आपण त्याला मात देऊ शकतो जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची माहिती स्वतःजवळ ठेवली आणि इनिशियल साईन सिम्पटम्सकडे तुम्ही लक्ष दिलं आणि वेळेतच त्याच्यावरती उपचार घेतला तर. एक शेवट मला तुम्हाला सांगायचं हे आहे की आता सध्या लोकांमध्ये खूप कन्फ्युजन आहे की कोविड-19चं वॅक्सिन मिळतं आहे, तर नक्की घ्यायचं कुठलं? किती प्रकारचे वॅक्सिन्स मार्केट्समध्ये आहेत आणि वॅक्सिन घेतल्यानंतरनं पण कोविड-19 पॉझिटिव्ह येत आहे, ते वॅक्सिन घ्यायचं की नाही घ्यायचं? वॅक्सिन घेतल्यानंतरनं काही लोक आजारी पडतात, काही लोकांना ताप येतो, काही लोकांना त्यातूनच रिकवर व्हायला वेळ लागतो आहे. तर मला तुम्हाला सगळ्यांना या सगळ्या कन्फ्युजनमधून फक्त हेच सांगायचं आहे की कोविड वॅक्सिन तुम्हाला घेणं हे फार गरजेचं आहे. ते वॅक्सिन काम करते की नाही करतंय हे अजून संशोधन शोधतायत, याच्यावरती अजून काम चालू आहे. पण आता सध्याची परिस्थिती अशी आहे आणि असं बघितण्यात आलेलं आहे की ज्या पण लोकांनी कोविड वॅक्सिन घेतलं आहे, ते वेदर कोवॅक्सिन असो किंवा ते वेदर कोविडशिल्ड असो, पण त्या पेशंट्समध्ये कोविडची तीव्रता ही कमी जाणवलेली आहे.
त्याच्यामुळे तुम्हाला वॅक्सिन घेणं फार गरजेचं आहे. जरी तुम्हाला कोविड झाला वॅक्सिन घेतल्यानंतरनं, तर तो इतका जीवनघातक नसेल जर तुम्ही वॅक्सिन घेतलेलं असेल तर. आणि एक लास्ट प्रिकॉशन मला तुम्हाला कोविड-19 आणि म्युकोरमायकोसिस रिलेटेड हे सांगायचं आहे की जे आपले पेशंट्स आहेत, जे अगदी सिव्हिअर कंडिशनमध्ये आहेत कोविड-19चे, ज्यांना ICU थिएटर्समध्ये वगैरे ॲडमिट केलेलं आहे, आणि खरं तर त्याच पेशंट्समध्ये म्युकोरमायकोसिस हे दिसून आलेलं आहे. तर याचं कारण हे अजून एक गोष्ट ही आहे की हायजीन मेंटेन केलेलं नाही आहे. ज्या ICUमध्ये आपले पेशंट्स ॲडमिटेड आहेत त्यांना जे ऑक्सिजन सिलेंडर दिलं जातं, ज्या प्रॉन्ग्समधून त्यांना ऑक्सिजन सप्लाय केला जातो, ते प्रॉन्ग्स त्यांचे साफ आहेत की नाहीत, क्लीन आहेत की नाही, ह्युमिडिफाईड ऑक्सिजन त्या पेशंटला दिलं जातं, ते डिस्टिल्ड वॉटरने दिलं जातं आहे की नाही, का साध्या पाण्याने दिलं जातं आहे. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी तुम्हाला घेणं फार गरजेचं आहे. आणि आपण जे नॉर्मल पब्लिक आहोत, आपण जसं स्वतःच्या तोंडाची, शरीराची काळजी घेतोय, तशीच काळजी आपल्याला आपल्या नाक, घशाची घ्यायची आहे. सलाईन वॉटरने गागल करा. तुम्ही आयोडीन, वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये आपल्याकडे माउथ वॉशेस आहेत. ह्या सगळ्या गोष्टींनी तुम्ही तुमची स्वतःची काळजी घेऊ शकतात आणि या आजाराला स्वतःपासून लांब करू शकतात.